आज आपण 32 इंच छातीच्या मापाची बोटनेक ब्लाऊजची कटिंग बघणार आहोत, डायरेक्ट अस्तरवरती. त्याचबरोबर पुढचा गळा जो आहे तो पंचकोनी आहे आणि पुढचा भाग जो आहे तो फ्रेंच कटचा आहे. तर पुढचा गळा पंचकोनी कसा तयार करायचा ते सुद्धा आपण आज बघणार आहोत. तर त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी पूनम ब्लाऊज कटिंग मराठी या चॅनलवरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. तर बघा, इथं उंची जी आहे ती तयार ब्लाऊजची 13 इंच आहे. छाती जी आहे ती 32 इंचाची आहे. कमर जी आहे ती 28 इंचाची. पुढचा गळा 6 इंचाचा, मागचा गळा बोटनेक आहे. बाही लांबी 8 इंचाची आणि दंडघेर जो आहे तो आहे 4.5 इंच. तर हा ब्लाऊज जो आहे तो माझाच आहे, माझ्या मापाचा. इथे मी तुम्हाला ब्लाऊज कटिंग करून दाखवणार आहे. तर बघा, ही मेन फॅब्रिक आहे ते आपण साईडला ठेवून देऊ आणि हे अस्तर जे आहे ते मी इथे 1 मीटरचं घेतलेलं आहे, कारण मला मागच्या भागाला सुद्धा डिझाईन तयार करायची आहे आणि बाही सुद्धा लांब आहे. त्याचबरोबर बाहीला सुद्धा डिझाईन आहे. त्याच्यानंतर आता बघा, आपण मागील भागाची मापे इथे टाकायला सुरुवात करू. तर अस्तर जे आहे ते मी बंद बाजू जी आहे अस्तरची ती मी माझ्या साईडला केलेली आहे. या पद्धतीने आता इथे आपल्याला उंचीचं माप टाकायचं आहे. तर बघा, 13 इंच ही तयार ब्लाऊजची उंची आहे. 1 इंच आपलं त्यामध्ये शिलाई मार्जिन राहणार आहे आणि अर्धा इंच मी एक्स्ट्राचं घेत आहे, कारण मला ते डिझाईन साठी लागणार आहे. त्यासाठी मी इथं 14.5 इंचावरती उंचीचं मार्किंग करून घेते. तुम्हाला जर नॉर्मल ब्लाऊज स्टिच करायचा असेल तर तुम्ही 1 इंच शिलाई मार्जिन वाढवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बघा, इथं उंचीचं मार्किंग आपण करून घेतलं. आता शोल्डर जे आहे ते आपल्याला घ्यायचं आहे 7 इंचावर. या पद्धतीने 32 इंच छातीच्या मापासाठी मी इथं शोल्डर जे आहे ते 7 इंच घेतलेलं आहे. दोन्ही साईडने 7 इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि आता इथं आपल्याला मुंडा जो आहे तो 7.25 इंच घ्यायचा आहे. तर बघा, बोटनेक ब्लाऊज साठी 32 इंच छातीच्या मापासाठी इथं मुंडा जो आहे तो 7.25 इंच घेतलेला आहे. आणि आता इथून आपल्याला टाकायचं आहे छातीचं माप. तर बघा, 8 इंच हे छातीचा चौथा भाग येतो. 32 इंच छातीचं माप आहे, त्याचा चौथा भाग येतो आपल्याला 8 इंच हा टाकून घ्यायचा आहे. आणि त्यापुढे आपली 2 इंच शिलाई मार्जिन, कारण पुढचा भाग जो आहे तो फ्रेंच कटचा आहे, त्यासाठी आपल्याला जास्त शिलाई मार्जिन लागणार आहे. खालच्या साईडला बघा, 28 इंच कंबर, त्याचा चौथा भाग 7 इंच आणि 1 इंच त्यामध्ये टक्सचा. अशा पद्धतीने 8 इंचावरती टाकलेलं आहे कमरेचं माप. त्यापुढे 2 इंच शिलाई मार्जिन या पद्धतीने घेतलेलं आहे आणि लाईन पट्टीने सरळ राखून घेतली. आता इथं मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघा, अर्धा इंचावरती आपल्याला मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आता गळा रुंदी किती घ्यायची. तर बघा, गळा रुंदी इथे मी 4.25 इंच गळा रुंदी घेणार आहे. हे बघा, या पद्धतीने अगदी परफेक्ट 4.25 घेतलेली आहे. ज्यांना शोल्डर पट्टी कमी हवे असेल त्यांनी 4.25 इंच घ्यायचं आहे आणि ज्यांना शोल्डर पट्टी जी आहे ती जास्त हवी आहे त्यांनी 3.5 इंच घ्यायचं आहे. तर बघा, इथून सुद्धा खाली मी 4.25 इंचावरती मार्किंग केलं आणि हा 4.25 इंचाचा मी तयार चौकोन करून घेतलेला आहे. आता इथे आपल्याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे. या पद्धतीने ही झाली आपली बोटनेकची नॉर्मल मार्किंग गळ्याची. आता इथून खाली तुम्ही डिझाईन कशी तुम्हाला बनवायची आहे तशी तुम्ही बनवू शकता. त्याच्यानंतर इथे कमरेचा टक्स टाकून घेते बघा. टेपने जे 8 इंचाचं कंबर आहे त्याचा दुमडून मध्य काढून घ्यायचा आणि मध्यावरती मार्किंग करून घ्यायचं. तिथे आपला टक्स पॉइंट राहणार. टक्सची उंची 4.5 इंच ठेवलेली आहे. दोन्ही साईडने अर्धा इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि हे वर टक्सच्या लाईनला जोडून घेतलं. तर बघा, इथे ज्या वेळेस आपली डिझाईन तयार होईल त्यावेळेस आपली टक्सची उंची कमी किंवा जास्त होऊ शकते. त्याच्यानंतर इथं शोल्डर उतार देऊन घ्यायचा आहे. बोटनेक ब्लाऊज साठी अशा पद्धतीने अर्धा इंचाचा आपल्याला शोल्डर उतार द्यायचा असतो, तो इथं आपण देऊन घेतलेला आहे. बघा, तो अर्धा इंचावरती मार्किंग करून घेतला आणि पट्टीने सरळ लाईन आखून घेतली. आता इथं आपलं पूर्ण मार्किंग झालेलं आहे. यामध्ये जर तुम्हाला काही समजलं नसेल तर तुम्ही मला विचारायचं आहे. आणि आता मी कटिंग करून घेत आहे. तर बघा, अगदी जे खडूचं मार्किंग आहे
त्याच्यावरून मी कटिंग करून घेत आहे. कुठेही एक्स्ट्राचं मी काहीही घेतलेलं नाही. या पद्धतीने आपला हा मागील भाग मार्किंग करून सुद्धा झाला आणि कटिंग करून सुद्धा झाला. त्याच्यानंतर बघा हे अस्तर आपल्याला उलटवून घ्यायचं आहे. म्हणजेच त्याची ओपन बाजू जी आहे अस्तरची ती आपल्या साईडला करायची आहे आणि बंद बाजू समोरच्या साईडला करायची आहे. बघा या पद्धतीने. त्याच्यानंतर हा आपला मागील पार्ट जो आहे तो आपल्याला अशा पद्धतीने मांडायचा आहे. व्यवस्थित मांडायचा आहे जेणेकरून आपलं पूर्ण जे माप आहे ते व्यवस्थित बसेल. त्याच्यानंतर बघा पूर्ण चारही बाजूने हा मागील पार्ट जो आहे तो आहे असा आखून घेत आहे. या पद्धतीने आता या साईडने सुद्धा आखून घेत आहे, कारण जे अस्तरचं कापड आहे ते एकसारखं नाही, त्यामुळे मी अशा पद्धतीने ठेवून हे आखून घेतलेलं आहे. बघा यामध्ये काहीच बदल केलेला नाही आहे. असं मागील पार्ट जो आहे तो ठेवलेला आहे आणि आखून घेतलेला आहे. आणि आता आपण मापे टाकून यामध्ये पुढील भागाचे जे काही बदल असतात ते करून घेणार आहोत. तर बघा इथं सुद्धा मी 4.5 इंचावरती गळा रुंदीचं मार्किंग करून घेतलं. इथून खाली आपल्याला घ्यायचं आहे आपलं 6 इंचाचं गळा उंचीचं मार्किंग. हे बघा या पद्धतीने 6 इंचावरती मी गळा उंचीचं मार्किंग करून घेतलं. पुढचा जो गळा आहे तो माझा 6 इंचाचा आहे. तुम्ही 7 इंचाचा सुद्धा ठेवू शकता, 6.5 इंचाचा सुद्धा ठेवू शकता. या पद्धतीने मी 4.5 इंचाचा हा चौकोन तयार करून घेतला. गळा उंची 6 इंचाची आहे. त्याच्यानंतर आता इथे आपल्याला पंचकोनी गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर त्यासाठी बघा मी सरळ 4 इंचावरती मार्किंग करून तुम्ही 4.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. इथं मला गळा जास्त ब्रॉड नको होता, त्यासाठी मी 4 इंचावरती मार्किंग केलेलं आहे. तुम्ही 4.5 इंचावरती केलं तरी चालेल. आणि तिथून बघा या पद्धतीने आपल्याला तिरकी लाईन आखून घ्यायची आहे. हा झाला आपला प्रिन्सकटचा पुढचा पंचकोनी गळ्याचा आकार तयार. इथून आता मी 8 इंचावरती आपलं छातीचं माप जे आहे ते टाकून घेत आहे, जेणेकरून आपलं जी मापे आहेत ते आपल्याला व्यवस्थित टाकता येतील. या पद्धतीने टाकून घेतलं आणि आता इथून अशा पद्धतीने आपल्याला मार्किंग करायचं आहे 6.25 इंचावरती. म्हणजे वरच्या साईडला आपल्याला अर्धा इंच केलेलं आहे ते धरून 6.25 बरोबर. तर इथून आता आपण मुंड्याचा आधी आकार देणार आहोत, पण तो नंतर. त्याच्या आधी आपण दुसरी मापे टाकून घेऊ. तर बघा इथून मी 3.5 इंचावरती मार्किंग करून घेत आहे. हे बघा या पद्धतीने 3.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. ही निळी लाईन जी खडूची दिसत आहे तिथून मी मार्किंग केलेलं आहे. 3.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. त्याच्यानंतर वरून खाली 10 इंचावरती यायचं आहे. तर बघा प्रत्येक वेळेस छातीच्या मापानुसार वरून खाली किती इंचावरती घ्यायचं हे जर लक्षात राहत नसेल तर डायरेक्ट काय करायचं आहे, कोणत्याही मापाचा ब्लाऊज असू दे, प्रिन्स कट साठी ज्यावेळेस बिना बेल्टचा ब्लाऊज असेल त्यावेळेस 4.5 इंचावरती खालून वर मार्किंग करायचं आहे. हे झालं आपलं परफेक्ट मार्किंग. याच्यानंतर बघा इथून मी 2 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. जे नवीन शिकणारे आहेत त्यांनी 1.5 इंचावरती जरी केलं तरी चालेल. प्रिन्स कटचा जो आकार आहे तो व्यवस्थित येतो. 1.5 इंच जरी घेतलं तरी जर जास्त हवा असेल तुम्हाला तर तुम्ही 2 इंच घ्यायचा आहे. इथे व्यवस्थित आपला आकार हा देऊन झाला आणि आता इथून आपल्याला अशा पद्धतीने हा आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघा इथे आपला परफेक्ट असा प्रिन्स कटचा आकार तयार झालेला आहे. यामध्ये जर तुम्हाला काही समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारायचं आहे. त्याच्यानंतर आता आपण मार्जिन वाढवून घेऊ. तर बघा या साईडने आपल्याला छातीच्या साईडने 1 इंच मार्जिन वाढवून घ्यायचं आहे आणि या साईडने आपल्याला 2 इंच मार्जिन वाढवून घ्यायचं आहे. कारण जो प्रिन्स कटचा टक्स आहे आपला त्यामध्ये आपले 1 इंच आणि शिलाई मार्जिनचे 1 इंच अशा पद्धतीने आपण 2 इंच वाढवून घेतलं आणि ही लाईन सरळ आखून घेतली. त्याच्यानंतर खालच्या साईडने सुद्धा आपल्याला वाढवून घ्यायचं आहे. तर खालच्या साईडने किती वाढवायचं तर आपण खालच्या साईडने अर्धा इंच वाढवणार. दोन्ही बाजूने आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे आणि ही लाईन जी आहे ती आपण सरळ आखून घेणार आहोत. अशा पद्धतीने इथे मी पट्टीने ही लाईन सरळ आखून घेतली. याच्यानंतर आपल्याला तिरक्या लाईन सुद्धा याच्या जोडून घ्यायच्या आहेत. तर बघा त्या कशा जोडून घ्यायच्या ते सुद्धा आपण जोडू. तर सर्वात आधी हे 2 लाईन आहेत त्या आपल्याला खाली या अर्धा इंचाच्या लाईनीला चिटकवून घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर इथून बघा आपल्याला
हे बघा या पद्धतीने तिरकी लाईन आखायची आहे. तर बघा हे अर्धा इंच आपण कशासाठी वाढवलेलं असतं, तर पुढचे जे दोन आपले पार्ट आहेत ते आपल्याला जोडताना कापड कमी पडतं, त्यामुळे आपण ते अर्धा इंच वाढवून घेतलेलं असतं. त्याच्यानंतर आता इथं मुंड्याचा आतील आकार सुद्धा आपण देऊन घेणार आहोत. तर बघा या पद्धतीने आपल्याला इथं मुंड्याचा आतील आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघा बोटनेकचा ब्लाऊज असल्यावरती आपल्याला मुंड्याचा आतील आकार जो आहे तो अशा पद्धतीने द्यायचा असतो. इथं हे जे आहे इथं आपल्याला आतून घ्यायचं असतं आणि इथं खालच्या साईडला जे मुंड्याची लाईन आहे तिथं ते चिटकून घ्यायचं असतं. या पद्धतीने हा झाला आपला मुंड्याचा आतील आकार देऊन आता हे आपण कट करून घेणार आहोत. यामध्ये जर तुम्हाला काही समजलं असेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. हा आपला पंचकोनी गळ्याचा सुद्धा परफेक्ट आकार झालेला आहे. आता आपण हे कटिंग करून घेऊ. तर बघा अगदी व्यवस्थित असं थोडंसं जे मार्किंग आहे त्यावरून आपण कट करणार आहोत. तर बघा मी कटिंग कसं करते हे सुद्धा तुम्ही व्यवस्थित बघायचं आहे, जेणेकरून पुढच्या भागामध्ये तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. अगदी परफेक्ट असा तुमचा भाग तयार होईल. अगदी थोडंसं मार्किंग जे आहे त्याच्यावरून मी कट केलेलं आहे. तर या साईडचं बघा हे सुद्धा जे आपण खडूचं मार्किंग केलेलं आहे त्याच्यावरून कट करून घ्यायचं आहे. ते एक्स्ट्राच आहे, ते आपल्याला कट करायचं असतं. या पद्धतीने मी इथं पंचकोनी गळ्याचा जो आकार आहे तो सुद्धा कट करून घेतलेला आहे. आणि आता इथं आपल्याला मुंडा सुद्धा कट करून घ्यायचा आहे. या पद्धतीने मी इथं मुंडा सुद्धा कट करून घेतला आणि आता हे दोन्ही पार्ट जे आहेत ते वेगवेगळे करून घेते. तर बघा या पद्धतीने आपल्याला हे दोन्ही पार्ट वेगळे करून घ्यायचे आहेत. हे टक्सचं जे आपलं 2 इंचाचं मार्किंग आहे ते आपण काढून टाकणार आहोत. या पद्धतीने इथे हे वेगळं करून घेतलं आणि हे दोन्ही पार्ट सुद्धा वेगळे करून घेतलेले आहेत. आता इथं आपली मागील भागाची सुद्धा कटिंग झालेली आहे आणि पुढच्या भागाची सुद्धा कटिंग झालेली आहे. यामध्ये जर तुम्हाला दोन्ही पार्ट मध्ये जर तुम्हाला काही समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. त्याच्यानंतर आता आपण बाही कटिंग करणार आहोत. तर बघा ही बाही जी आहे ती मी तुम्हाला अस्तरवरती कटिंग करून दाखवणार नाही, तुम्हाला ती पेपरवरती कटिंग करून दाखवणार आहे. कारण अस्तरवरती मला जी डिझाईनची बाही आहे ती कटिंग करायची आहे, त्याचा सुद्धा तुम्हाला मी व्हिडिओ दाखवणारच आहे, पण ते नंतर. तर आता आपण इथं पेपरवरती बाही कटिंग करून घेऊया किंवा बाहीची मापे टाकून घेऊया. तर बघा बोटनेक ब्लाऊज आपण इथं कटिंग बघत आहोत. 32 इंच छातीचं माप आहे. बाही लांबी इथं बघा 8 इंचाची आहे आणि 9 इंचावरती मी बाही लांबीचं मार्किंग केलेलं आहे. 1 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे. त्याच्यानंतर बाही घडी जी आहे ती मी 8 इंचावरती घेतलेली आहे आणि हे बघा या पद्धतीने मी इथे चौकोन तयार करून घेतला. बोटनेक ब्लाऊजची परफेक्ट बाही कटिंग आपण इथं बघणार आहोत. या साईडने आपल्याला 1.25 इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि या साईडने आपल्याला 1.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे. तर बघा इथं आपण मागील भागासाठी आणि पुढच्या भागासाठी 2-2 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं होतं. तर इथं आपल्याला 2 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. तर तुम्ही 8.5 इंचावरती बाहीगडी टाकून तिथं आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे बघा. त्याच्यानंतर बघा इथं तुम्हाला मी बाहीचं माप व्यवस्थित समजून सांगते. या पद्धतीने 3 इंचावरती मी कॅफाईट घेतलेली आहे आणि 6 इंचाची तिरकी लाईन मी आखून घेतली, त्याचा मध्य काढून घेतला आणि तिथून आपल्याला अर्धा इंच वर घ्यायचा आहे. आता इथं अर्धा इंचाचं जिथं मी मार्किंग केलेलं आहे तिथून आपल्याला सरळ लाईन आखून घ्यायची आहे बघा. या पद्धतीने ही सरळ लाईन आखून घेतली मी इथं आणि हे बघा अशा पद्धतीने ते बाहीचा गोल आकार देऊन घेतला ह्या मध्याच्या पॉइंट पर्यंत. हा झाला आपला बाहीचा बाहेरील आकार आणि आता आपण बाहीचा आतील आकार देऊन घेऊ. तर हा इथे मी 1 इंचावरती मार्किंग केलं. हे बघा हे दोन्ही पॉइंटचे आपण मध्य काढून घेतले आणि तिथून आपल्याला मार्किंग करून घेतलेलं आहे. बघा इथं अर्धा इंचाचं मार्किंग करायचं आहे खाली आणि त्याच्यानंतर इथं 1.25 इंचाचं आणि इथून आपल्याला वर घ्यायचं आहे बघा या पद्धतीने. याचा जर डिटेलमध्ये तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर आपल्या चॅनलवरती खूप सारे व्हिडिओ अपलोड आहेत, तिथून तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर बघा दंड घेत 4.5 इंच आणि त्यापुढे 2 इंच शिलाई मार्जिन घ्यायची आहे आणि दोन्ही लाईन ज्या आहेत आपल्याला सरळ वर जोडून घ्यायच्या आहेत.
हे बघा या पद्धतीने. तर बघा इथे मी 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे. तुम्ही 2-2 इंच घ्यायचं आहे. या पद्धतीने इथं आपलं पूर्ण बाहीचं मार्किंग झालेलं आहे. यामध्ये जर तुम्हाला काही समजलं नसेल तर तुम्ही मला विचारायचं आहे. आणि या पद्धतीने आता ही बाही आपण कटिंग करून घेतली बघा. आता इथं आपल्याला आतील आकार सुद्धा बाहीचा कट करून घ्यायचा आहे. तर बघा या पद्धतीने अगदी म्हणजे मार्किंग केलेलं आहे त्यानुसार आपल्याला इथं बाही कटिंग करायची आहे. परफेक्ट अशी आपली ही बाही कटिंग झालेली आहे. तर इथं तुम्हाला चारही पार्ट अगदी परफेक्ट व्यवस्थित असे कटिंग करून दाखवलेले आहेत. यामध्ये जरी काही तुम्हाला समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. त्याच्यानंतर बघा हे मेन फॅब्रिक जे आहे त्याच्यावरती अस्तर कटिंग जे केलेलं आहे आपण बोटनेकचं ते मांडून कटिंग करणार आहोत. तर बघा जे नवीन शिकणार आहेत त्यांच्यासाठी मी इथं हे दाखवत आहे. तर बघा एका साईडला जाड काठ आहे म्हणजेच काठाची रुंदी जास्त आहे आणि एका साईडला काठाची रुंदी कमी आहे. तर नवीन शिकणाऱ्यांकडून बऱ्याचदा अशी जमलिंग होऊ शकते त्यासाठी इथे ते दाखवत आहे. तर बघा ज्या काठाची रुंदी कमी असेल तो काठ जो आहे तो आपल्याला ह्या साईडला घ्यायचा आहे, मागील साईडला घ्यायचा आहे. आणि ज्या काठाची रुंदी जास्त असेल ती साईड आपल्याला बाहीच्या साईडला घ्यायची आहे. तर बघा या पद्धतीने अगदी व्यवस्थित इथं मी हा मागील पार्ट जो आहे अस्तरचा तो मेन फॅब्रिक वरती मांडून घेतलेला आहे. आता इथे काय करायचं आहे, एक पार्ट मांडला आणि तो कटिंग करून घेतला असं करायचं नाही. पूर्ण पार्ट जे आहेत आपले ते पूर्ण पार्ट मांडायचे आहेत जेणेकरून आपल्याला मेन फॅब्रिक कुठेही कमी पडणार नाही. तर बघा इथे तुम्हाला मी व्यवस्थित असे मांडून दाखवते जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. तर बघा या पद्धतीने इथे मी हा पुढचा भाग ठेवलेला आहे. त्याच्यानंतर हा सुद्धा इथं पार्ट जिथे ऍडजस्ट होईल तिथे ठेवायचा आहे. फक्त कापड आपलं व्यवस्थित आपल्याला पुरलं पाहिजे अशा पद्धतीने. तर बघा हे 3 पार्ट इथे मी ठेवलेले आहेत. बाही आपण नंतर कटिंग करणार आहोत. तर बघा या पद्धतीने आता आपल्याला हे कटिंग करायचं आहे. तर बघा अस्तरपेक्षा अर्धा इंच आपल्याला हे जे कापड आहे ते एक्स्ट्राचं ठेवायचं आहे जेणेकरून आपल्याला अस्तर जॉईन करताना मेन फॅब्रिक जे आहे ते कमी पडणार नाही. या पद्धतीने मी इथं हे कटिंग करून घेतलं आणि त्याच्यानंतर आता ही बाकीचे पार्ट सुद्धा आपण व्यवस्थित असे कटिंग करून घेणार. या पद्धतीने एक्स्ट्राचं कापड ठेवत कट करायचं आहे जेणेकरून आपल्याला कापड कमी पडणार नाही. त्यावेळेस अस्तर आणि मेन फॅब्रिक जे आहे ते आपण एकमेकांना जॉईन करायला घेऊ त्यावेळेस. तर इथं तुम्हाला मी 32 इंच छातीच्या मापाची बोटनेक ब्लाउजची पूर्ण कटिंग मार्किंग करून दाखवलेली आहे. पुढचा गळा आपण पंचकोनी सुद्धा घेतलेला आहे आणि त्याची सुद्धा तुम्हाला मी इथं व्यवस्थित माहिती सांगितलेली आहे. हे आपले 3ही पार्ट व्यवस्थित कटिंग झालेली आहे. त्याच्यानंतर इथे मी ही बाही कटिंग करून घेतलेली आहे. तुम्हाला पेपरवरती बाही कटिंग दाखवलीच होती. तर बघा हे मी डिझाईनची बाही तयार करणार आहे त्यासाठी मी इथं 2 इंच एक्स्ट्राचं घेऊन ही बाही कटिंग केलेली आहे. तर त्याचा व्हिडिओ सुद्धा तुमच्या सोबत मी शेअर करणार आहे. तर बघा अशा पद्धतीने अस्तर मी बाहीचं मांडून घेतलं मेन फॅब्रिक वरती आणि या पद्धतीने बाही सुद्धा कटिंग करून घेतलं. तर तुम्ही बघू शकता बाहीला सुद्धा मी एक्स्ट्राचं मार्जिन ठेवलेलं आहे. तर या पद्धतीने आपली बाही सुद्धा कटिंग झाली. तर बघा यामध्ये जर तुम्हाला काही समजलं नसेल तुम्ही मला कमेंट करून विचारायचं आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद.